संपलं ते. पण नंतर त्यांच्या पत्नीने पाहिलं आणि काय करून बसलं तुम्ही, हे काय वाटोळं करून टाकलं सगळ्या संसाराचं, पोराचं काय. त्यांनी काय नाही, कुठे म्हणे काय नाही झालेलं, हाक मार म्हणे बाळाला. हाक मारली त्यांनी, ते उभं राहिलं पोर तिथे उभं मातीतलं. तर त्या भक्तीचा महत्व आहे हा, की मृत्यू ते स्पर्श करू, अशा अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे, की भक्तीतून काय सामर्थ्य प्राप्त होतं भक्ताच्या अंगी. भक्ताच्या अंगी काय सामर्थ्य प्राप्त होतं, जे परमात्म्याचं सामर्थ्य आहे ते त्याच्या अंगी उभं राहतं. म्हणजे देव त्या भक्तामध्ये साक्षात होतो, उभा राहतो, हे सामर्थ्य. हा, आता इथे सद्गुरू म्हणून काय आहे, तर हे दृश्य नाही, अदृश्य आहे तो सद्गुरू, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून आपण हळूहळू सवय काय घ्यायची आहे, सवय. आता आम्हाला नाम मंत्र मिळतो किंवा हे भजन करा म्हणून सांगतात, किंवा ग्रंथ वाचा, हे थोडंसं ज्ञान तुम्हाला माहीत होते म्हणून सांगतात. तर ते सवय कोणती घ्यायची आहे, दृश्यापासून तू वेगळा हो. अदृश्य जे आहे रूप ते तुझं आहे, ते पाहा तू. मग तुम्ही एक लक्षात घ्या, आपण कुठेही देवाळात गेलो, कुठे चर्चमध्ये गेलो, मशिदीत लोक जातात, कुठे जातात, हात जोडतात, नमस्कार करतात. आणि काय होतं मग, नमस्कार करायला पण उभे राहिलो की काय होतं, आपले डोळे मिटतात. म्हणजे काय होतं, आपली दृष्टी, बाह्यदृष्टी आहे ती अंतर्दृष्टी होते. म्हणजे हे सहज आहे. मग अंतर्दृष्टी होते ती आत वळते तुमची दृष्टी. म्हणजे बाहेर पाहू नकोस, आत पहा, अंतरात पहा. अंतरात काय आहे, तू आत्मा ज्याला म्हणतो, तूच आहेस तो आत्मा. आत मावलेला, सामावलेला आहे. आत वाटतं तो, आत असतानाच तो सर्वत्र सामावलेला आहे, असा आत्मा आहे. म्हणून आमचं एक भजन आहे, त्याच्यात म्हटलेलं, शंकराचार्यांचं मूळ भजन आहे, ते हिंदू धर्माचे संस्थापक आदि शंकराचार्य, त्यांनी संस्कृतात लिहिलं आहे. त्याचं मराठीतलं भजन आहे, ते आम्ही म्हणतो. सर्व चराचर भरुनी उरला, त्या तुझला प्रेमळा, कसे आवाहन करू मंगला. तू सर्वात मंगल आहेस, सर्व चराचरात तू भरलेला आहेस. तर ह्या सर्व चराचरात भरलेल्या परमात्म्याला पाहिलं की मुक्ती कळली. मग एकमेकाबद्दल प्रेमच वाटणार, एकमेकाबद्दल भक्तीच वाटणार. कोणी कोणाला दुःख देणारच नाही, सर्व स्वागत करतील, या म्हणतील, या बसा, तुम्ही जाऊच नका म्हणतील. परमात्मा कळला ना की हे होतं. मग दुजाभाव नाहीसा होतो, शत्रुबुद्धीची कल्पनाच राहत नाही, वैरत्व नाहीच. दुजाभाव संपला की प्रेमच आहे. प्रेम का, कारण सर्व ह्या सृष्टीचा जो स्थायी भाव आहे, मूळ भाव आहे, तो प्रेम आहे. त्याला आपण आत्मप्रेम म्हणूया. आत्मप्रेमच आहे, सर्वत्र वेगवेगळं दिसायला दिसतं, पण आहे ते तुझं स्वतःच आत्मप्रेम आहे, सर्वत्र नांदतंय, दुमदुमतंय. तर असा म्हणून आनंद रे अजी आनंद रे. हा, तर तो आनंद आपल्यात आहे. आनंद शब्द बघा, आनंद, नंद, न द, म्हणजे दुसरं काही नाही, एकच आहे, हा आनंद आहे. हा ना, असं पाहिलं की आनंदच असणार हो. आपण दुसरं बघतो तेव्हा ते वाटतं काहीतरी वेगळा भाव, दुसरं पाहायचंच नाहीये, ही शिकवण आहे. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा आहेस, तोच सर्वत्र व्यापलेला आहे, हे अध्यात्म आहे. तेव्हा आपल्याला सर्व चराचरात पाहणं ही शिकवण आहे. अध्यात्माची शिकवण काय, स्वतःला सर्व चराचरात पाहायचंय, दुसरा कोण नाही, दिसतो तो दुसरा कोण नाही, तूच आहेस, असं पाहणं, हे अध्यात्म आहे, ही सद्गुरूंची शिकवण आहे. बघा काय प्रेम वाटेल तुम्हाला, एवढा आनंद वाटेल तुम्हाला की जीवन जगण्याचा आनंद काय आहे तो कळतो अध्यात्मामध्ये. हा, भक्तीची मूळ कल्पना ती ही आहे की पूजा करायला कुठच्या मग देवळात जायला नको, किंबहुना मग अशी पूजाही करायला नको. ही का, ती सवय लागावी म्हणून ही पूजा आहे. हा, ही पूजाही करायला काय, कारण सर्वत्र प्रेमभावाने पाहिलं ती पूजा आहे. सर्वांना काय म्हणतो आपण, स्वतःला विसरा, स्वतःला सर्वांमध्ये पहा, ही पूजा होती, ही सद्गुरू पूजा होती. त्याच्यात सद्गुरू वर्णन करताना
वेगवेगळ्या उपमा आलेल्या आहेत. याला सूर्यासारखा आहे की पृथ्वीसारखा आहे की अमक्या समुद्रासारखा, असं काही नाही. मग ती कल्पना सोडूनच द्यायची आहे. मग ती कल्पना करता कल्पनातीत असं कल्पनेच्या आवाक्यात न येणारं, कल्पनेला सोडून जे उरलेलं आहे सर्व चराचरात भरलेलं परमात्मा स्वरूप, तेच आपण आहोत हे कळ. तेव्हा आता बघा कितवा मजला आहे? 10 मजला आहे. आधी कुठच्या मजल्यावर होता? 7व्यावर होता. आणखी आता इथं 3ऱ्यावर. 3, 7, आता 10. आता म्हणजे काय आहे? म्हणजे कल्पना आहे ना. 3 ही कल्पना आहे. संख्या 1 म्हटलं एकच, 2 म्हटलं की कल्पना आली. मग 2 म्हणतो, 3 म्हणतो, 7 म्हणतो, 10 म्हणतो. ते सोडून जर निलांबर म्हटलं तर, निलांबर म्हटलं तर काय? कल्पनाच नाही. नील अंबर, अंबर म्हणजे आकाश, आकाश म्हणजे काही नाही, पोकळी आहे. आकाश म्हणजे काय? पोकळी. ती पोकळीच सत्य आहे, काही नाही. काही नाही हे ज्याला कळतं तो मागे उरतोय. बघा एखाद्या खोलीमध्ये गेला, आता नवीन प्रवेश केला, कोण नव्हतं इथे, फक्त अक्षयच आला, कुलूप उघडलं आणि बाबांनी विचारलं कोण आहे रे आतमध्ये? तो म्हणतो कोण नाही. अक्षय काय म्हणतो? कोण नाही बाबा, या आत. कोण नाही कसं? तू आहेस ना आत. तू जो अक्षय आहे तो आहे ना. तर ते स्वतःला जाणणं, मी कोणी नाही असं म्हटलं की तू जो आहेस ना तो परमात्मा आहे, तो अक्षय आहे असं म्हटलं की मग काय जय पराजय नाही, सगळा विजयच होतो. मग सगळा विजयच होतो. अशी अंतर्दृष्टी सर्व चराचरात पाहण्याची आपली झाली पाहिजे. भक्ती त्याच्यासाठी आहे आणि ज्ञान त्याच्यासाठी, तीच मुक्ती आहे. मला ते सांगायचं. नील अंबर हे छान नाव आहे. परमात्मा कसा आहे? नीळ. आता बघा आकाश निळं नाही आहे खरं, पण आपल्याला पृथ्वीवरून पाहिल्यामुळे ते सूर्याचे किरण असे परावर्तित होतात तर निळ. आणखी कुठे मंगळावर गेलं तर तांबडं दिसेल, आणखी कुठे गेलं तर वेगळं आकाश दिसेल. पृथ्वीवर ते निळं दिसतं म्हणून कृष्णवर्ण म्हटलंय. कृष्णवर्ण आकाशाचा फार सुंदर नाव आहे निलांबरी. तुम्ही सगळं विसरा आणि निलांबर आठवत बसा. विठ्ठलाचा रंग तो आहे, कृष्णाचा रंग तो आहे. सावळा, सावळा, घन सावळा. दृष्टी पुढे आमच्या महाराजांनी आम्हाला शिकवलंय की तुम्ही डोळे बंद करा आणि नुसतं पाहत बसा. बघा अमूर्त, मूर्ती काय नाही. डोळे बंद करा आणि नुसतं पाहत बसा. काय दिसतो? तो घन सावळा, तो घन सावळा राम, तो घन सावळा कृष्ण, तो शिवशंकर, तो विठ्ठल, तो पांडुरंग, तो दिसतो. तो पहा, तो आहे प्रत्यक्ष, तो प्रत्यक्ष आहे. साक्षात तुमच्या समोर तो उभा असतो. तुम्ही त्याला नाही पाहत, मग समोर दिसतं त्याला पाहत. इथे चुकामुक होते. म्हणून तुझे आहे तुझं पाशी, तुझे आहे तुझं पाशी. ते तुझ्या जवळ जे आहे तुझं स्वरूप ते पहा आणि ते होऊन राहा. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय.